नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत इरेग्युलर पिरियड्स किंवा अनियमित मासिक पाळी काय येते, त्याची काय कारणं आहेत, त्यावर आपण योगाद्वारे काय उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इरेग्युलर पिरियड्स ही आजकाल एक अतिशय कॉमन अशी समस्या आपण बघतो. ही मुलींमध्येही दिसून येते, विवाह झालेल्या तरुणींमध्ये, थोड्या वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांमध्ये, सर्वांमध्ये आपल्याला आढळते. याची काय कारणं आहेत आणि अनियमित पिरियड्सबरोबरच पिरियड्समध्ये होणारा अनियमित रक्तस्राव हा देखील एक अतिशय गहन असलेला असा प्रश्न आहे. अनेक लोकांना त्याची कारणं समजत नाहीत. पिरियड्सच्या दरम्यान खूप लोकांना भरपूर त्रासाला देखील सामोरे जावं लागतं. कुणाची कंबर, पोट, मांड्या इत्यादी किंवा अजून बॉडी पेन होणं, हा देखील एक त्रास अनेक मुलींना किंवा स्त्रियांना होत असतो. ह्याची कारणं आपण जाणून घेऊ. या कारणांमध्ये प्रमुख आहे आजची जी बदलती अशी जीवनशैली आहे, ते एक प्रमुख कारण मला आढळतं, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रेस, मग तो स्टुडंट असेल किंवा नोकरी करणारी एखादी महिला असेल किंवा ती अगदी हाऊसवाईफ असेल, तरी देखील वेगवेगळ्या स्ट्रेसचा तिला सामना करावा लागतो. ज्या नोकरी करणाऱ्या अशा जॉब करणाऱ्या महिला आहेत, तर त्यांच्या जॉबचं जे प्रमाण आहे त्यामध्ये त्यांची बैठी जीवनशैली जास्त आहे. बसून एका जागी लॅपटॉपवर किंवा अशा प्रकारे त्यांना काम करावं लागतं. ह्यामुळे बरेच तास एका ठिकाणी बसून राहणे, त्यानंतर बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला थोडंसं जंक फूड खाणं किंवा खाण्यापिण्याचं जे एक घरचं साधंसुधं सात्विक असं अन्न असावं, असं जे आपण पूर्वी म्हणायचो, त्यामध्ये देखील आता बराच फरक पडलेला आहे. तर तेही एक कारण यामध्ये आपल्याला दिसून येईल. त्याशिवायच व्यायामाचा अभाव हे एक अतिशय मोठं कारण आहे. व्यायामाच्या अभावामुळे खाल्लेलं अन्न आपल्याला नीट पचत नाही. तसंच पोटाचा भाग आणि बटकचा भाग आपला बसून बसून वाढू लागतो, ज्यामुळे जो हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार होतो, त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील आपल्याला इरेग्युलर पिरियड्स हे आढळून येऊ शकतात. काही लोकांमध्ये PCOD सारख्या समस्या देखील येतात. तर काही स्त्रियांमध्ये हे जेनेटिकही असू शकतं. इरेग्युलर पिरियड्सची कारणं आपण बघितली, परंतु आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो ते आता बघूया. काही योगासने रेग्युलर स्वरूपात जर आपण केली तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो आणि आपले पिरियड्स रेग्युलर यायला मदत होते. कोणकोणती योगासने आहेत आपण बघूया. उभं राहून दोन्ही हात वर करायचे. दोन्ही हात वर. श्वास घेत हळूहळू जास्तीत जास्त पोट आत खेचत वर जायचं आहे आणि थांबायचं आहे. पोट पूर्ण आत खेचून घ्यायचं आहे. खालून मूलबंद लावायचा आहे. जितका वेळ शक्य होईल थांबायचं आहे. त्यानंतर आपण एका बाजूला कटीचक्रासन करणार आहोत. जास्तीत जास्त आपल्याला कमरेतून वाकायचं आहे. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने वळून घेऊ. जागेवर येऊ. मागे जाऊ आपण. हात वर. श्वास घेत कमरेतून मागे. आणि खाली यायचं आहे. खाली येऊन आपण दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवू. खाली वाकायचं आहे. याला आपण शरीर संचालन म्हणायचं. आसनांच्या सुरुवातीला हे संचालन करून त्यानंतर आपण इतर आसनांना सुरुवात करायची आहे.
हे उभ्याने एकदा आपण शरीरसंचालन करून घेतलं. आता आपण पाठीवर झोपून काय आसनं आपल्याला करता येतील ती बघूया. आपल्याला पवनमुक्तासन करायचं आहे. पवनमुक्तासन अनेक आसनांवरचं अतिशय उत्तम असं सोल्युशन म्हणता येईल असं आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पाय पोटावर दाबून घेऊ. श्वास सोडत सोडत हळूहळू मान वर आणायची आहे. यामध्ये आपण थोडं डावीकडे जाणे, उजवीकडे जाणे, त्यानंतर उठून बसणे, मागे जाणे अशा क्रिया देखील करू शकतो. दुसरं आपण करणार आहोत सर्वांगासन. सर्वांगासन करण्यासाठी दोन्ही पाय वर, आपल्या हाताच्या आधाराने कमरेला वर, कमरेला जास्तीत जास्त सरळ करायचं आहे वरच्या दिशेने. होल्ड करू. दोन्ही पाय याप्रमाणे देखील घेता येतील. हळूहळू खाली यायचं. खाली आल्यानंतर फक्त दोन्ही पाय 90च्या अँगलला ठेवत होल्ड करायचं आहे. यासाठी आपण भिंतीचा आधार घेऊ शकतो. भिंतीला आपण सीटचा जो भाग आहे तो टेकवायचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपली कमरेपासून पाय सरळ वर राहतील. आणि जितकं जास्त होईल शक्य तितका वेळ आपल्याला ह्याप्रमाणे राहायचं आहे. यात अजून एक आसन आहे, ते म्हणजे विपरीत करणी. विपरीत करणी अतिशय उपकारक अशी आहे, पण उशीच्या आधाराशिवाय करणं थोडं कठीण होईल. त्यामुळे मी उशीच्या आधाराने आपल्याला करून दाखवते. याप्रमाणे फक्त सीटच्या खाली आपल्याला उशा घ्यायच्यात. याने आपल्या पायातून ब्लड सर्क्युलेशन बरोबर आपल्या लोअर ॲप्सकडे येतं. त्यामुळे तिथले जे फंक्शन्स आहेत सगळे, तिथल्या ज्या सिस्टीम्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे किंवा बाकीच्या, त्यावर व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होऊन त्या सिस्टीम्स व्यवस्थित कार्य करायला लागतात. ह्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त वेळ राहू शकतो. आता जी योगासने आपण केली त्या योगासनांमध्ये सर्वात प्रमुख असा जो भाग आहे तो म्हणजे मूलबंध. आता हा मूलबंध काय आहे आणि तो का लावायचा? तर मूलबंध लावणे म्हणजे आपण श्वास घ्यायचा आहे किंवा सोडायचा आहे आणि तो थांबवून, जनरली श्वास घेऊनच आपण मूलबंध लावतो, तो श्वास थांबवून आणि खालच्या म्हणजे ॲनसच्या आणि वजायनाचं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे, आकुंचन करायचं आहे, असं वर दाबून धरायचं आहे. त्यांनी आपल्या पेल्विक एरियातल्या ज्या आपल्या मसल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा आजूबाजूला लोअर ॲप्सच्या ज्या मसल्स आहेत त्या मसल्स, त्याच्यात शक्ती येते, त्या चांगल्या आपण ओढून धरल्यामुळे त्यामध्ये एक प्रकारची एनर्जी तयार होते आणि ही आपल्याला पुष्कळ आपल्या सगळ्या तिथल्या त्या भागातल्या सिस्टीमसाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक आसनामध्ये जिथे आपण थांबलो, जसं सर्वांगासन केलं, सर्वांगासनात आपण थांबलो, किंवा उत्तान पदासन म्हणजे दोन्ही पाय मी वर 90ला धरून ठेवले त्यात आपण थांबलो, किंवा विपरीत करणी केली त्यामध्ये आपण थांबलो, त्या प्रत्येक आसनामध्ये आपल्याला मूलबंध लावून ठेवायचा आहे. हा मूलबंध लावल्याने आपल्याला
आपल्या ज्या पिरियड्सचे जे काही आपल्याला इरेग्युलर पिरियड्स किंवा जे काही त्रास आहेत ते कमी व्हायला निश्चितच मदत होणार आहे. आता आपण जो आपल्याला मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस जो आपल्याला आहे, त्या स्ट्रेसकरता आपण काय करू शकतो स्ट्रेस कमी करण्याच्या दृष्टीने, ते आपण बघूया. स्ट्रेस कमी करण्याच्या दृष्टीने आपण नाडी शोधन प्राणायाम करू शकतो. नाडी शोधन प्राणायाम आपल्याला कसा करायचा आहे, मी एक राऊंड करून दाखवते. डाव्या नाकपुडीने श्वास घेऊ. डावी दाबायची आहे, उजवीने सोडायचं आहे. उजवीने श्वास घ्यायचा आहे. डावीने सोडू. या प्रकारचा नाडी शोधन प्राणायाम आपल्याला डोळे मिटून संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवून करायचं आहे. त्याशिवाय आपण कपालभाती ही जी हा जो प्राणायाम आहे किंवा ही जी शुद्धिक्रिया आहे ही आपल्याला रेग्युलरली करायची आहे. कपालभाती आपल्याला कशी करायची आहे, यामध्ये श्वास आपण सोडतो आहोत. श्वास घेणं जे आहे ते आपोआप होत आहे, तिकडे लक्ष द्यायचं नाही. श्वास सोडण्याबरोबर आपण प्रत्येक वेळेला पोट आत खेचतो आहे एक जर्क घेऊन, तिकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता वरचं पोट आपण ज्या वेळेला आत जर्कने ओढतो त्याच वेळेला खालचं पोट देखील जर्कने ओढल्या जात आहे, इकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण कपालभाती केली तर ती आपल्याला ह्या त्रासाकरता फायदेकारक होणार आहे. याशिवाय ओंकार करावा. ओंकार करण्याने आपला मानसिक तणाव देखील दूर होऊ शकतो. तसंच मानसिक तणाव दूर होण्याच्या दृष्टीने एक ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा आहे. म्हणजे तर्जनी आणि अंगठा ह्याप्रमाणे आपल्याला जोडायची आहे आणि याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे. पाठीत अगदी ताठ, संपूर्ण लक्ष श्वासावर द्यायचं आहे. श्वासावर म्हणजे कसा श्वास येतो, कसा श्वास जातो, त्या श्वासाबरोबर आपलं पोट कसं वर येतं, पोट कसं आत जातं, इकडे आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे. असं आपण 5 ते 10 मिनटं देखील बसू शकतो. आणि त्यानंतर किमान 11, 21, 108 तेवढा आपल्याला वेळ आहे त्याप्रमाणे आपण ओंकार करायचा आहे. प्रत्येक वेळा श्वास घेऊन सोडताना ओंकार, असं पूर्ण लक्ष त्यावर ठेवायचं आहे. म्हणजे मानसिक तणाव आपला कमी व्हायला मदत होईल. मी 3 ओंकार करून दाखवते. ओ याप्रमाणे ओंकार करायचं आहे. ओंकार करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपलं संपूर्ण लक्ष हे ओंकारावर असावं. त्या दरम्यान आपल्या मनात इतर विचार आपले सुरू नसावेत. ह्या प्रकारे आपण योगासने आणि प्राणायाम जर रेग्युलर नियमितपणे केला तर 2 ते 3 महिन्यात आपले पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होईल. मला आपण निश्चित कळवा केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आला ते. आणि ह्याशिवाय यात करायचे अजून आसनं किंवा प्राणायाम आहेत ते देखील मी आपल्याला शिकवू शकते. आपल्याला आजचा भाग आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा कसा वाटला ह्याकरता. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.